तुम्हालाही असे लांब सडक काळेभोर दाट स्मूथ अँड सिल्की केस हवे असतील तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच कामी येणार आहे। केस गळती होत असेल 100% रिझल्ट मिळेल, केस वाढत नसतील नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि खूप छान असे हेल्दी केस होतील। फक्त एकदा याला वापरून बघा, रोज रोज बनवण्याची गरज नाही, 5 मिनिटात बनवून हा उपाय तयार होतो। फक्त पूर्ण प्रोसेस बघा, खूप महत्त्वाची आहे आणि डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। अगदी अवेळी पांढरे केस होणे किंवा खूप जास्त वृक्ष केस होणे, केस गळणे, केसांची वाढ न होणे या सर्व समस्यांवरती हे काम करतं। त्यामुळे बघा, इथे आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता अगदी घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे, पण अगदी तुम्ही याचा न खाण्यामध्ये वापर करा किंवा या उपायामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट मिळण्याशिवाय राहणार नाही, कारण की एवढा हे फायदेशीर आहे ना। तुम्ही गुगलवरती सर्च केल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरंच कढीपत्त्याचे केसांसाठी भरपूर फायदे आहेत आणि म्हणून असा भरपूर फ्रेश कढीपत्ता आपण घेतलेला आहे। मी अगोदर त्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने कोरडं केलं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला याला अशा प्रकारे काढायचं आहे। धुवून यासाठी घ्यायचं की त्यावरती धूळ हे नसावी, म्हणजे कसं, किंवा ओल्या कपड्याने जरी पुसून घेतलं तरी चालतं, फक्त धूळ निघून जावी। आता त्यानंतर ना बघा, कढीपत्ता तर आपण फ्रेश वापरलेला आहे। बाकी तुमच्याकडे जर वाळलेला कढीपत्ता असेल तर तो देखील तुम्ही बारीक त्याचा चुरा करून घेतला तरी चालतं। मी बऱ्याच वेळा तसा देखील कढीपत्ता वापरलेला आहे, कारण की जेव्हा भरपूर येतो ना त्यावेळेस वाळवून ठेवायचा बरणीमध्ये भरून स्वच्छ कोरड्या, म्हणजे भरपूर दिवस त्याचा वापर करता येतो। आणि त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे कोथिंबीर। कोथिंबीर इथे मी एक वाटीभर अशी घेतलेली आहे, निसून स्वच्छ करून। याला मी ओल्या कपड्याने पुसून घेतलं होतं, कारण की आपल्याला यामध्ये ना पाणी नको आहे, त्यामुळे कसं ही व्यवस्थित म्हणजे पाणी यामध्ये राहीलच पुसलं तरी, म्हणून मी याला कोरड्या कपड्याने थोडं पुसून घेतल्यासारखं केलं। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मेथीदाणे। कोथिंबीर आणि धने आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात आणि फ्रेश कोथिंबीर तर अजूनच चांगला रिझल्ट देते, त्यामुळे नक्की वापरा। वाटीभर भरपूर घेतलेली आहे। मेथीदाणे साधारण 1 चमचाभर घेतलेले आहेत आणि मेथीदाणे देखील आपल्या केसांसाठी एक कवच सारखं काम करतात, म्हणजे तुम्ही जे केमिकल काही वापरलं ना त्यामुळे केस जे डॅमेज होतात ना, तर ते मेथीदाणे त्याला डॅमेज होऊ देत नाहीत आणि झाले असतील ना तर त्याला रिकवर करण्याचं काम करतात। आणि त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ। काळे तीळ ना 1 चमचाभरच घेतलेले आहेत। तुमच्या जर पांढऱ्या केसांची समस्या असेल ना किंवा भविष्यात तुम्हाला पांढरे केस होऊ द्यायचे नसतील ना तर काळ्या तिळांचा नक्की वापर करा। तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, जसं की मेथीदाणे आणि काळे तीळ, खूप जास्त फायदेशीर आहेत, अजिबात स्किप करायचं नाही। कोथिंबीर कढीपत्ता तर सहज घरामध्ये असतोच, त्यामुळे याला तर वापरायचंच आहे। आणि त्यासोबतच बघा, आपल्याला इथे लागणार आहे अद्रक, आलं। अद्रकचा एक छोटा तुकडा मी इथे घेतलेला आहे, थोडासा बारीक करून आपण याला घेऊयात खिसून किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून जरी घेतलं तरी चालतं। फक्त थोडंसं याला कसं बारीक करायचं। आणि सिंपल एक ट्रिक सांगते, तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल ना तर काय करायचं, आपण घरामध्ये काम करत असतो त्यावेळेस अद्रक तर आपल्या आजूबाजूला असतेच। सिंपल अद्रक घ्यायची, त्याला खलबत्त्यामध्ये थोडं ठेचायचं किंवा खिसणीने जरी थोडं खिसल्यासारखं केलं, ओलसर त्याचा रस काढल्यासारखं केला ना, ती फक्त अशी आपल्यानं जिथे तुम्हाला म्हणजे पॅचेस पडले आहे, जिथे केस गळती झालेली आहे किंवा टक्कल पडल्यासारखं वाटत आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्ही जर याला घासलं ना अद्रकचा रस, खूप छान तिथे केस नवीन येतात आणि खूप लवकर याचा रिझल्ट मिळतो। त्यानंतर बघा, इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता आपल्याला टाकायची आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही, अगोदरच यामध्ये थोडं मॉइश्चर असतं किंवा पाणी असतं, त्यामुळे हे छान वाटलं जातं, बारीक होतं। त्यानंतर अशी चांगली बारीक पेस्ट झाली की याला एका वाटीत काढा किंवा तसंच जरी वापरलं तरी चालतं। त्यानंतर एक कढई आपल्याला घ्यायची आहे आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल, म्हणजे कढई पॅन असं काही घ्या, त्यामध्ये कोकोनट ऑइल टाका। साधारण 1 वाटी कोकोनट ऑइल मी टाकणार आहे। कोकोनट ऑइलच का इथे मी वापरते ते सांगते। एक तर हे शुद्ध आहे, बेस ऑइल म्हणून बेस्ट आहे, प्लेन आहे। दुसरं म्हणजे की सर्वांना सूट होतं, सर्वांच्या घरी उपलब्ध असतं आणि विशेष म्हणजे बघा, यामध्ये ना भेसळ नाही, ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला दुसरं कोणतं तेल वापरायचं असेल अगदी तुम्ही वापरू शकता, पण त्यामध्ये भेसळ नसली पाहिजे या गोष्टीची नक्की खात्री करा, कारण की भेसळयुक्त काय वापरत आहात, केमिकल आहे तर नक्कीच त्यामुळे केसांना नुकसानच होईल, फायदा होणार नाही। आणि 2 कोणते तेल एकत्र करायचे असतील तर ते देखील करू शकता, फक्त ते भेसळयुक्त नसावे। त्यानंतर आता 1 वाटी साधारण मी यामध्ये तेल टाकलं आहे, गॅसवरती याला ठेवलं, चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं। कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आलं, जे
आपण खिसून ठेवलेलं आहे. खिसून ठेवलेलं आलं अगोदर टाकायचं, कारण की यामध्ये जास्त रस असतो, जास्त प्रमाणात हे ओलसरपणा यामध्ये असतो. तर चांगलं हे असं गरम करायचं आणि हे थोडंसं असं ना ब्राऊन झालं, थोडंसं लालसर झालं, चांगलं गरम झालं की त्यानंतर यामध्ये काळे तीळ आणि मेथीदाणे टाकायचे आहेत. काळे तीळ आणि मेथीदाणे मी टाकले, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली, त्याबद्दल सॉरी. काही नाही, सिंपल अद्रक चांगली गरम झाली की यामध्ये काळे तीळ आणि मेथीदाणे टाकायचे आणि चांगलं याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर ना अजून हे चांगले थोडे लालसर झाले मेथीदाणे किंवा काळे तीळ, तर त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे पेस्ट, जी आपण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची काढली होती. तर ती पेस्ट पूर्ण यामध्ये व्यवस्थित टाकायची आणि खूपच चांगला तुम्हाला याचा ना सुगंध येतो. एवढा छान वास येतो या तेलाचा, अगदी तुम्हाला वेगळा असं म्हणजे परफ्यूम देखील लावायची गरज पडणार नाही. हे तेल लावल्यावर एवढा चांगला वास येतो. मला तर खूप जास्त हे तेल आवडतं आणि रिझल्ट तर देणारच आहे. दिसायलाही खूप सुंदर छान हे तेल दिसतं, त्याचा रंग पूर्ण खूप छान येतो आणि त्यासोबतच ना काम तर हे परफेक्ट करतं. अगदी तुमच्या ना कितीही वर्ष जुन्या केसांसंबंधी समस्या असू द्या, त्या देखील दूर होतात या उपायाने. आणि पूर्ण पेस्ट मी यामध्ये टाकली. गॅस आता मी मीडियम ठेवलेला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हे गरम करायचं आहे. अगदी यामधील जी कोथिंबीर आहे किंवा इतर वस्तू आहेत त्या डार्क ब्राऊन कलरच्या झाल्या, जास्त काळसर झाल्या तरी चालतात, पण अगदी ओलसर ह्या राहिलं नाही पाहिजे, कारण की ओलसर जर राहिलं ना तर यामध्ये फंगस लागून हे तेल लवकर खराब होऊ शकतं. त्यामुळे ना योग्य टेम्परेचरवरती याला गरम करायचं आहे आपल्याला. त्यासाठी याला चांगलं डार्क गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करायचं. यामधून चांगला धूर निघू लागला की नंतर आपण समजून जायचं की हे तयार झालेलं आहे. थोडासा यामध्ये हिरवट कलर अजून राहिलेला आहे कोथिंबीर आणि त्याचा, अजून चांगलं याला थोडं मी कडकडीत गरम करणार आहे ना. त्यानंतर बघा यामधील पेस्ट अशी डार्क ब्राऊन झाली की आपण गॅस बंद करूयात. धूर निघत होता, चांगलं ही पेस्ट ब्राऊन कलरची झालेली आहे. आता गॅस बंद केला तरी चालतं. पण त्यानंतर ना एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्येच हे असं सोडायचं नाही. म्हणजे गरम केलं की लगेचच हे थोडंसं थंड होऊ द्या वाटलंच तर, कारण की खूप गरम आहे. व्यवस्थित हाताळा आणि त्यानंतर ना याला तुम्ही गाळून घ्यायचं. गाळून घेणं खूप गरजेचं आहे लगेच, कारण की असंच जर ठेवलं ना पेस्ट पूर्ण तेल शोषून घेते आणि आपल्याला पूर्ण तेल मिळत नाही, तेल वाया जातं. बघा थोडं हे थंड झालं आहे रूम टेम्परेचरवरती आणि मी लगेचच याला गाळून घेत आहे. छोट्या वाटीने 1 वाटी तेल मी काढलं होतं. पुरेपूर तेल आपल्याला मिळतं आणि तेलाचा कलरही खूप छान आलेला आहे. सुगंध खूप छान येत आहे आणि त्यासोबतच ना याला तुम्हाला रोज रोज बनवायची गरज नाही. भरपूर दिवस स्टॉकमध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ज्यांना समस्या आहेत फक्त तेच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती याला वापरू शकते. म्हणजे कसं भविष्यामध्ये कोणताच तुम्हाला काही त्रास केसांसंबंधित होणार नाही, कारण की आजकाल ना भरपूर असे केमिकल शॅम्पू भरपूर काही काही आपण वापरत राहतो, त्यामुळे अजूनच केस खराब होतात. आणि विशेष म्हणजे एखादा सॉफ्ट शॅम्पू, केमिकल फ्री शॅम्पू किंवा थोडा कमी केमिकल असलेला शॅम्पू वापरा. म्हणजे कसं तुम्हाला ना खूप चांगला रिझल्ट येईल आणि लॉंग लास्टिक राहील. आणि त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण भरपूर चुका करतो. खूप कडक गरम पाण्याने केस धुतो, खूप कडक गरम तेलाने मालिश करतो, खूप गरम म्हणजे जे ड्रायर असतं ते चालवतो केसांवरती केस वाळवण्यासाठी. त्यामुळे देखील केसांचे रूट्स खराब होतात, नाजूक होतात आणि केस गळायला लागतात. खूप जास्त केस डॅमेज होतात. तर या काही गोष्टींची काळजी घ्या. पौष्टिक आहार, चांगली लाईफस्टाईल ठेवा, बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि आठवड्यातून 2 वेळा या तेलाने मालिश करा, नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. त्यासोबतच तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की